महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील तातडीने आदेश दिले आणि आरोपींना ताबडतोब अटक करा आणि या घटनेची सखोल चौकशी करा असे निर्देश पोलिसांना देण्यात आले। सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या एवढ्या कडक बंदोबस्तामध्ये एका बड्या राजकीय नेत्यावर धारदार शस्त्राने वार होतात ही खूप अत्यंत गंभीर बाब आहे आणि विचार करण्याला भाग पाडते। एवढ्या कडेकोट बंदोबस्तामध्ये आज हल्लेखोर येतात आणि बड्या नेत्यावर धारदार शस्त्राने वार करतात ही अत्यंत गंभीर बाब समोर येते। मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। नांदेड जिल्ह्यातील गुरुद्वार हे सर्वात प्रसिद्ध असं श्रद्धास्थान, या ठिकाणी हल्ला झालाच कसा हा विचार करायला भाग पाडणारी अत्यंत भयंकर घटना समोर येते। एकीकडे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा, राजकीय पॉलिटिक्स मध्ये होणारी मोठी उलाढाल आणि दुसरीकडे आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते राजकीय क्षेत्रातून। पंजाब राज्याचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल, उपमुख्यमंत्री पंजाब राज्याचे सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे। त्यांच्या छातीवरती जखम झालेली आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या नंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, परंतु हे हल्लेखोर कोण आहेत त्यांचीच सखोल चौकशी करण्यात यावी। यशस्वी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। पंजाब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला आज सर्वांना विचार करायला भाग पाडतो। याचा सखोल तपशील आरोपींविरुद्ध तपासणी सुरू आहे आणि एका आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे।